श्रावण महिना म्हटलं की कांदा लसूण विरहित भाज्या तर आल्याच. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला कांदा लसूण विरहित हा मसाला बनवून दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता बघा, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाणे डाळ, धने घेतलेले आहेत 2 चमचे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, थोडंसं हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे थोडंसं आमसूल घेतलेलं आहे. चला आता कढई छान तापलेली आहे. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे कढई तापल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती शेंगदाणे आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. कारण काय होतं माहिती आहे का, हा मसाला जवळजवळ 15 दिवस फ्रीजमध्ये टिकतो. त्यामुळे तुम्हाला अगदी मंद गॅसवरती ही सगळी भाजण्याची जी प्रोसेस आहे ती करायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, शेंगदाणे थोडेसे हलके भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडं अगदी किंचितसं तेल घातलेलं आहे. आता आपण मंद गॅसवरतीच हे शेंगदाणे भाजून घेऊयात. तर आता तुम्ही इथे बघा, शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण ह्याच्यात ही फुटाणे डाळ घालून घेऊयात. फुटाणे डाळ ही अगदी मंद गॅसवरतीच पूर्ण मसाला भाजेपर्यंतची प्रोसेस ही आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे. तर बघू शकता इथे. आता बघा, इथे शेंगदाणे आणि फुटाणे डाळ छान भाजलेले आहे. त्याच्यामध्ये धने टाकून घेऊयात, त्याच्यानंतर जिरे टाकून घेऊयात, त्याच्यानंतर तीळ टाकून घेऊयात. आता आपण हेही चांगलं 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं आहे. कारण तीळ जिरे धने भाजायला काही खूप वेळ लागत नाही. हा मसाला अगदी छान भाजला खरपूस की 15 दिवस टिकतो. तुम्ही फ्रीजमध्ये 15 दिवस ठेवून भाज्या बनवू शकता. आता आपण ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मसाला छान भाजलेला आहे. कारण मसाला आपण भाजतो त्यावेळेस कळतं, कारण शेंगदाणे छान खरपूस, डाळ खरपूस भाजल्यामुळे त्या मसाल्याचा आवाज येतोय. आता मसाला छान भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात. तर इथे बघा, हळद टाकून घेतलेली आहे मी. हळद टाकली की लगेच ही मिरची पूड आहे. या मिरची पूडमध्ये फक्त मीठ आणि मिरची आहे, बाकी कोणताही मसाला नाही. तर इथे बघा, ही मिरची पूड मी 2 चमचे घेतली होती, ती टाकून घेते. आता हे परत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये या मसाल्यापासून कोणत्याही प्रकारची भाजी बनवू शकता. भरलेली वांगी असतील, भरलेली कारले असतील किंवा भरलेली ढोबळी मिरची असेल, तोंडली असतील, दोडका असेल, म्हणजे सगळ्या भाज्या तुम्ही या मसाल्यापासून बनवू शकता. तर या पद्धतीने तुम्ही मसाला छान बनवून बघा. तर आता बघा, मसाला छान झालेला आहे. गॅस बंद करूयात. मसाला थंड झाल्यानंतर आता मी हे सगळं मिश्रण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता, अगदी छान खरपूस मसाला भाजलेला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकताना सुद्धा अगदी खडखडीत असा आवाज येतोय. तर बघा, या पद्धतीने अगदी काही मिनिटात हा सिक्रेट मसाला तयार होतोय. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि जराही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आता इथे बघा, हे सगळं मिश्रण मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि आता हे मिक्सरला वाटून घेऊयात. तर इथे बघा, मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. वासही खमंग येतोय. तुम्हाला मी या प्लेटमध्ये काढून दाखवते. तर बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा मसाला तयार झालेला आहे. मला आता याची भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी
याच्यामध्ये लगेच कोथिंबीर घालून घेणार आहे. तुम्ही ज्यावेळेस भाजी बनवाल त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर घाला. तर चला मग मैत्रिणींनो, ही आपली सिक्रेट मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.